नमस्कार, मी नितीन कदम. आज 13 डिसेंबर 2024 चव्हाण साहेबांनी कोकण नगर या आपल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये आज खरेदी खत केलं. आज जाणून घेऊया आपण त्यांचं मनोगत. मी सर्व्हिसला बीएमसी मध्ये आहे. अच्छा, मुंबई महानगरपालिकेमध्ये. ओके. आणि मुंबईमध्ये तुम्ही कुठे राहतात म्हटलं? मी नालासोपारा राहतो. श्रुती संजय चव्हाण, माहेर केरड्यामध्ये इकडेच. तर माझं गाव आहे कोंडगे. त्याच्यामुळे कसं स्वतंत्र एकंदरीत स्वयंची जागा आहे तिकडे. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की माझं स्वतंत्र वैयक्तिक काहीतरी असावा म्हणून मी इथे प्लॉट घेतला. इथे पहिल्यापासून गावची आवड आहे मला. बरं, त्यासाठी तुम्ही इकडे आधीमध्ये येता? हो, वर्षातून 4-5 फेऱ्या होतात माझ्या. तुम्ही काय सांगाल? त्यांच्या आवडीमध्ये त्यांनी मला सहमत करून घेतलं, बाकी काय. बर, तुमचंच हे माहेर असल्यामुळे काय असं वेगळं वाटणार नाही. तुमचं गाव पण तसं जवळच आहे. असं मनामध्ये आलं म्हणून मी केलं. मला घेऊन ठेवूया म्हटलं. एक पुढे मागे घेण्यापेक्षा मला आताच मिळते. गावी खर का असं म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, मुंबईच्या दगदगीपासून वाचण्यासाठी, थोडंसं रिलॅक्स व्हायसाठी. अच्छा. एकदम म्हणजे आम्ही दोघं पण सर्व्हिस करतो. ट्रेनचा प्रवास, हो, बसचा प्रवास, ते रोजचा सगळं कसं दगदगीचं जीवन. गावचं कसं थोडं शांत वातावरण असतं, थोडं रिलॅक्स. मुंबईला असं आहे आमचं घर वगैरे, पण इकडेच म्हटलं आपलं थोडं शांत वातावरण, कोणाची दगदग बस. तुम्ही साहेब 2 महिन्यापूर्वी हा प्लॉट बघून गेलात हो, आणि तात्काळ रजिस्ट्रेशन करून टाकलं. करून इतका टाकलं. प्लॉट आवडला? लोकेशन खूप आवडलं मला इकडचं. आणि तालुका जवळ आहे, परत सगळ्या सुखसोयी आहे तिकडे. त्याच्यामुळे मी पटकन निर्णय घेतला तर करून टाकला. 2 महिन्यामध्ये काय डेव्हलपमेंट झालेली दिसते? झाडं वगैरे लावलेत तुम्ही, त्याच्यापूर्वी नव्हती इथे. आणि पाण्याचं कनेक्शन वगैरे जॉईन केलेलं आहे इकडे. डेव्हलपमेंट थोडी चालू आहे तुमची. काय वाटलं अजून वर्ष 1.5 वर्षानंतर याचं काय स्वरूप येईल? येईल, छान येईल. मला तर वाटतं खूप रिस्पॉन्स यायला पाहिजे इथे. तुम्ही इतर लोकांना काय सांगाल? चांगली जागा आहे, चांगलं लोकेशन आहे. जेवढे तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही घ्या करून इकडे, असंच सांगेन मी इतर लोकांना. पण तुम्हाला 4 दिवसाने कुठे जाता येईल. म्हणजे रत्नागिरी आहे म्हणा, कोल्हापूर आहे म्हणा, गोवा पण इथून लोकेशन जवळ आहे. रेल्वे स्टेशन पण विलवडी स्टेशन आहे, परत रत्नागिरी स्टेशन आहे, आडवली स्टेशन आहे, वेरोळी स्टेशन आहे. 4 स्टेशन म्हणजे मोठ्या अंतरावरतीच आहेत असंही म्हणून. त्यामुळे मुंबईहून येणं सोपं पडेल. मुंबईवरून सोपं पडेल. कोकण भूमी डेव्हलपर्सची तुमची ओळख आमच्याशी नव्हती. अच्छा. आमच्याकडून तुम्हाला कसं सहकार्य मिळालं? नाही, छान झालं सरकार, व्यवस्थित मस्त झालं. चांगलं रजिस्ट्रेशन पण चांगलं व्यवस्थित झालं. कोकणामध्ये की नाही बरेच ठिकाणी टेकडी असतात, टेकडं असं दऱ्या असतात. हे कसं आपलं प्लेन माळवाडी आहे. माळवाडी नाव पण माळवाडी म्हणून जवळच आहे. तर सांगायचं असं की हा प्लॉट आहे ना, इथं मातीची जमीन आहे, प्लेन प्लॉट आहे, इथं पाणी चांगलं आहे, जवळ आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपला पाण्याचा प्रॉब्लेम नाही. कोकणामध्ये बरेच लोक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम नाही. खुश आहात? हो, भरपूर खुश आहे. तुम्ही? मी पण. तुम्ही माझ्याच नावावर केलं तर मी खुशीच असणार ना. चांगलं वाटतंय थोडंसं. आणि तुमचे बंधू थँक्स. हो, बरोबर. चांगला प्रोजेक्ट तुम्हाला दिला. हा, त्यांनी सजेशन दिलेलं आहे. पण डेव्हलपर्स या फर्मवरती विश्वास ठेवून इथे आलात, ते प्लॉट घेतलात. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल आणि त्यासाठी आम्ही संपूर्णपणे सहकार्य करू. आज प्लॉट घेणं असू दे, ही पहिली स्टेप झालेली आहे. पुढची स्टेप घर बांधणं असू दे, त्या पुढच्या स्टेपला देखील आमचं तुम्हाला सहकार्य मिळेल. पाणी असू दे, रस्ता असू दे, लाईट असू दे, तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी सुद्धा तुम्ही आम्हाला हक्कानं फोन करू शकता. आमचं ऑफिस इथे जवळ आहे, आमचं घर इथे जवळ आहे. त्यामुळे तुम्ही कधीही आम्हाला विचारू शकता. ओके, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.